सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडे जो धैर्य आहे, धैर्य आता दामिनीला म्हणत असतो की आई तुला एक बोलू का. सावी जी घाबरते आणि ती काय म्हणते, तीनदा गाडी ठोकली आहे, तीनदा माझ्या बाबाला गाडीने उडवलंय, माझे पप्पा पप्पा ओरडतीये. म्हणजे हे बघ आई, हा सगळा ॲक्सिडेंट नव्हता तर सावीच्या बाबाचा कोणतरी घातपात केलाय, कुणीतरी मुद्दामून हे करून सावीच्या बाबांना संपवलं आहे. मला शोधून काढायचं आहे कुणी संपवलं आहे ते, असं म्हणत असते. तर आता लगेच धैर्य असं म्हणल्यावरती दामिनी म्हणते की आता धैर्य, अरे तू काही विचार करू नको. दामिनी खूपच घाबरलेली असते. ती म्हणते की नाही, अरे असं काय बोलतोय धैर्य, अरे असं काही नाही आहे, ती कशाला कोणाला हे करेल. पण तंतू की नाही, सावी म्हणते की तीनदा ठोकली गाडी, गाडी तीनदा ठोकली आणि असं झालं तसं झालं असं म्हणत असते. तर आता त्यामुळं तो म्हणतो की आता काय करायचं, खरंच गाडी तीनदा ठोकली असेल का, तो म्हणत असतो. तर तिच्या बाबाचा खरंच कोणीतरी घातपात केलाय का, असं तो दामिनीला म्हणत असतो. दामिनी म्हणते अरे धैर्य माझं ऐकून घे ना. तर ते म्हणतो की नाही, आता पोलिसांना फोन करायचा आहे. आणि आता लगेच पोलिसांना फोन लावतात धैर्य. आता पोलिसांना तो फोन करत असतो. दामिनी त्याला अडवते पण तो थांबत नाही. तर इकडे नीता तिच्या रूममध्ये तिच्या बाळाचे कपडे बघत असते आणि इकडे जी सावी आहे तिची मजा चोरून बघते. तर आता सावी जी नीताची मुलगी आहे ती म्हणते की आई आई ते बघ ना तिकडे, असं म्हणत असते. तर आता नीता बोलते की हे बघा, तुम्हाला मी एक सांगू का, हे बघ तुला एक सांगते आर्या, हे बघ ती सावी काकी आहे ना, तिला काकी नको म्हणू. अगं तिची तब्येत बरोबर नाही आहे, तिला तू सावीच बोलत जा. आपली सावी सावी म्हणायचं, तुझी फ्रेंडसारखं वागवायचा तिला, तिच्याशी भांडायचं नाही, तिला खेळण्या द्यायच्या तुझ्या पण, तिच्याशी शेअर करायचं सगळं काही. तर ते म्हणते की हो ठीक आहे. आणि आता लगेच ती म्हणते की हे तर फरसाण घे आणि काकीला त्या सावीला नेऊन दे जा. तर आता ती फरसाण घेते आणि आता सावीकडे जायला निघते. म्हणते धर तुला फरसाण. तर सावी घेत नाही, इकडे तिकडे बघते. तर आता ती म्हणते अगं घे ना, काही नाही यात. तर आता लगेच ती घेते फरसाण आणि खात असते. तर आता लगेच जो धैर्य इकडे आता सावीला बघत असतो. तर आता इकडं सावी मस्त त्या आर्यासोबत एन्जॉय करते, फराळ ते खाते. आणि आता इकडं सावी जी असते, सावीला तो आता औषध देण्याचा प्रयत्न करत असतो. धैर्य आता सावीला म्हणतो सावी औषध घे, अगं तुला बरं व्हायचं आहे ना लवकर, तर आपण आपल्या स्कूबीला औषध देऊया. त्या बावल्याला औषध देतात आधी. तर आता लगेच धैर्य म्हणतो तिने औषध घेतलं तर तू पण घे बरं आणि घे कर बरं आज चल. तर ती म्हणते मला नाही घ्यायचं, खूप कडू आहे ते. आणि धैर्य मागं जाऊन लपते. तर इकडून भास्कर आणि विलास येतात आणि त्यांचा प्लॅन असतो की धैर्यकडून सह्या घ्यायच्या. तर आता लगेच ते सह्या घेण्यासाठी आलेले असतात. आणि आता धैर्य बोलतो की हे बघा, तुम्हाला काय पाहिजे. तर आता ते म्हणतात की धैर्याच्या सह्या करतो का. तर ते म्हणतात की नाही, मी नाही करणार सह्या, याच्यावर का सह्या करू मी, अरे काय चाललंय माझंवालं, माझ्या मागं काय टेन्शन आहे माहीत नाही का, आणि मला सही करायला सांगताय तुम्ही, मी नाही करणार सही, जा तुम्ही इथून चला बरं, असं म्हणतात. आणि त्यांना खूप राग येतो, ते दोघं तिथून निघून जातात. तर ती म्हणते की धैर्य रागवले का माझ्यावरती. तर धैर्य म्हणतो नाही सावी तू शांत हो, चल औषध पिऊन घे, असं म्हणत असतं. तर आता दोघे बाहेर येतात आणि ते सगळे कागदपत्र फाडून फेकतात तिथे. तेवढं दामिनी तिकडून येते, तिला बघून ते खूप घाबरून जातात. आणि आता लगेच इकडे जी सावी आहे ती आता औषध ते घेते आणि ती उभा असते. तर आता धैर्य म्हणतो की आई मी बाहेर जाऊन येतो, सावीकडे लक्ष राहू दे. तर आता लगेच दामिनी म्हणते की हो पण तिला काही आठवायचं नाही ना धैर्य. तर तो म्हणतो की नाही का आई, तिला काही आठवत नाही ना, आपण काय करणार आहे, असं म्हणत असतात. आणि आता लगेच जो धैर्यातून जातो आणि दामिनी जी असते ती सावीला त्रास देण्याचा प्रयत्न करते. ते मुद्दाम म्हणून आता ती रिमोटची गाडी चालवते आणि सावीला आठवण्याचा प्रयत्न करत असते, काय आठवतं की नाही हे बघवत असते. आणि आता लगेच रिमोटची गाडी चालवत असताना आता लगेच सावी जी असते ती ओरडायला लागते. ती म्हणते बाप्पा पप्पाला मारलं, धैर्य पप्पाला या गाडीनं मारलं, असं मोठ्याने ओरडायला लागते. तिथे आर्या पळते. ते म्हणते काय झालंय सावी काकी, काय झालं सावी तुला, असं विचारत असते. तर इकडे भास्कर आणि विलास पुन्हा धैर्यकडे येतात आणि म्हणतात की धैर्य, अरे कामाकडे पण लक्ष दिलं पाहिजे ना. पण धैर्य म्हणतो मला काम एवढं महत्त्वाचं नाही आहे, मला माझ्या सावी महत्त्वाची आहे, असं म्हणत असतो. आणि धैर्याची सहाय घेतात पण एक साई राहते. तेवढ्यात आता सावी तिथे येते, त्यामुळे आता ते धैर्य तिकडे जातो सावीला बघायला. आणि आता लगेच सावीचं डोकं विचारत असतो. पुन्हा तिथे आता विलास येतो आणि विलास म्हणतो मीच घेतो सह्या, आणि म्हणतो धैर्याच्या सह्या करणार आहे की नाही तू. धैर्य सह्या करतो पण तेवढ्यात सावीकून त्याच्यावर धक्का लागतो आणि पाणी सांडतं. हे बघून तिला खूप राग येतो त्या धैर्याला. धैर्य म्हणतो की त्या भास्करला आणि विलासला खूप राग येतो. विलास म्हणतो काय केलं हे, आणि तो आता सावीवर खूप राग करायला लागतो. धैर्य म्हणतो हे बघ, माझ्या बायकोला जर काही केलं ना तर तुला सोडणार नाही, असं त्याला म्हणत असतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये काय इंटरेस्टिंग ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.